हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात तुम्ही? आज आपण पार्ट 3 बघणार आहे क्लास 8च्या 7 चॅप्टरचा रिचिंग द एज ऑफ ॲडल्सन्स. मित्रांनो, मी पार्ट 2मध्ये सगळे कन्सेप्ट्स कवर केलेले आहे. इम्पॉर्टंट कन्सेप्ट ज्या की तुम्हाला एक्झाममध्ये सगळे क्वेश्चन सॉल्व करायला मदत करतील. आणि आज आपण काही कन्सेप्ट्स आहेत ते आज आपण कवर करणार आहे. मित्रांनो, माझी फक्त छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर व्हिडिओ बघतही असाल तर लाईकही करायचं आणि थोडंसं आणि सबस्क्राईबही करायचं, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि मलाही खूप हेल्प होईल त्याची. आणि मित्रांनो, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर फीडबॅक कळवा की मला म्हणजे काय इम्प्रूव्ह करायला हवं आहे, तुम्हाला काय काय मी अजून देऊ शकतो, जेणेकरून मी पूर्ण तुम्हाला हे करा आणि पूर्ण टाईम काढून सगळं प्रॉपरली देण्याचा प्रयत्न करा. तर बिना उशीर करता सुरू करूया. लेट्स गो. मित्रांनो, इथं नंतरचे टॉपिकमध्ये दिलेलं आहे रोल ऑफ हॉर्मोन्स इन कम्प्लिटिंग हिस्ट्री ऑफ इन्सेक्ट्स अँड फ्रॉग्स. मित्रांनो, इन्सेक्टच्या लाईफमध्ये आणि फ्रॉगच्या लाईफमध्ये हॉर्मोनचं काय रोल आहे हे आपण बघणार आहोत. इथं नंतर टर्म दिलेली आहे मेटामॉर्फोसिस प्रोसेस फ्रॉम लार्वा टू फ्रॉग कंट्रोल बाय हॉर्मोन इन्सेक्ट हॉर्मोन थायरॉइड. मित्रांनो, मेटामॉर्फोसिस अशी प्रोसेस आहे जी की लार्वाला फ्रॉगमध्ये कन्वर्ट करते. म्हणजेच जो आपला फ्रॉग म्हणजेच बेंडूक जो असतो, लार्वा ते फ्रॉगमध्ये जी कन्वर्ट करायची प्रोसेस आहे त्याला मेटामॉर्फोसिस असं म्हणलेलं आहे. आणि ह्या प्रोसेसमध्ये जो हॉर्मोन त्याला मदत करतो तो हॉर्मोन आहे थायरॉक्सिन, जो रिलीज कोण करतो? थायरॉइड ग्लँड. म्हणजे जी घशामध्ये असते आपल्या नेकमध्ये थायरॉइड ग्लँड, ते रिलीज करते थायरॉक्सिन, जी की आयोडीन असल्यावरच लार्वा ते फ्रॉग एक दिलेलं आहे टॅडपोल. एकच मिनिट मित्रांनो, इथं दिलेलं आहे फॉर दिस प्रोसेस आयोडीन इज रिक्वायर्ड डिफिशियन्सी ऑफ आयोडीन टॅडपोल टू फ्रॉग. मित्रांनो, हे थोडंसं चुकलं. इथं फ्रॉग हवं आहे. जर टॅडपोल ते लार्वामध्ये जर ह्याला कन्वर्ट करायचं आहे तर आयोडीन मस्ट लागतं. जर पाणी म्हणजे समुद्रात तिथं फ्रॉग राहतात बेडूक, तिथं जर आयोडीन जर कमी असेल, कमतरता असेल आयोडीनची, टॅडपोल ते लार्वा ही प्रोसेस होऊ शकत नाही, ही प्रोसेस फेल होऊन जाते. फक्त हेच दिलेलं आहे. आणि मित्रांनो, हे थायरॉक्सिन पण हॉर्मोन जेव्हा रिलीज करतात तेव्हाही ते आयोडीन पण रिलीज करायचं काम करतं. पण पाण्यामध्येही त्याला आयोडीनची गरज असते. पाण्यामध्ये जर डिफिशियन्सी आली आयोडीनची तर ही प्रोसेस फेल होऊन जाते टॅडपोल टू लार्वाची, टॅडपोल टू फ्रॉगची. स्टार्ट. Adolescence is a rapid growth stage. You must take proper meal and maintain hygiene. मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलं, ॲडल्संट जी ही एज आहे, या एजमध्ये खूप रॅपिड ग्रोथ होते तुमच्या बॉडीची. तुमच्या बॉडीमध्ये फेशियल चेंजेस येतात, तुमच्या बॉडीमध्ये हॉर्मोनल चेंजेस येतात, पुन्हा म्हणजे खूप सारे प्युबर्टीचे तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस दिसून येतात. तर तुम्हाला मस्ट आहे की तुम्ही एक प्रॉपर मील घेतली पाहिजे, एकदम प्रॉपर जेवलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला चांगले प्रोटीन भेटेल, कार्बोहायड्रेट भेटेल, न्यूट्रिशन भेटेल आणि तुम्ही चांगली सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हायजीन मेंटेन केलं पाहिजे. हे तर ठीक आहे मित्रांनो, पण मी एक पर्सनल सांगतो तुम्हाला, तुम्ही जर जमू शकलं तुम्हाला तर आंघोळ करताना जी छोटी डेटॉलची बॉटल असते, जे की सिरप असतं डेटॉलचं, ते थोडंसं टाकून आंघोळ करू शकता. म्हणजे तुमच्या बॉडीवरचे सगळे बॅक्टेरिया ते किल होतील, मरून जातील. आणि कपडेही धुताना, म्हणजे जर हॉस्टेलला तर तुम्ही जर बाहेर राहत असाल तर तुम्ही ते सगळं साबण ते यूज करताच, पण थोडंसं डेटॉलचं सिरप वापरायचं, जेणेकरून सगळे जे बॅक्टेरियल इन्फेक्शन असतात सगळे किल होऊन जाईल. नंतर मित्रांनो, जी टर्म दिलेली आहे एड्स आणि HIV आर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. मित्रांनो, हे एड्स आणि HIV जे डिसीजेस आहेत ते कोणीही तुम्हाला म्हणजे जेवताना जर तुमच्याकडून हात टच झाला किंवा ते झालं, ते असे बाय टच होत नाही डिसीजेस, किंवा एअर पण होत नाही. हे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहे. जर त्यांच्यामध्ये जर काही सेक्शुअल कॉन्टॅक्ट आला किंवा जर ब्लडचं जर सिरिंज माझ्या हातापासून, म्हणजे मला जर एड्स आणि जर कोणत्या दुसऱ्या हाताला जर ते सिरिंज लागलं, हे इंजेक्शनचं जर सिरीज लागलं, तेव्हाच म्हणजे ते फक्त तुम्हाला सांगायचं इन शॉर्ट, म्हणजे ते बाय ब्लड आणि बाय सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहे. तर कधीही जर तुम्हाला जर कोणचा जर असा पेशंट जर भेटला एड्स आणि HIV तर त्याला बिलकुल इग्नोर नका करू. कशामुळं? कारण की त्यांचा लाईफस्पॅन आधीच 5 ते 10 वर्षाचाच असतो. 5 ते 10 वर्षच तो जगणार असतो, त्याच्यानंतर त्याचा मृत्यू होणार असतो. आणि तुम्ही जर त्याला इग्नोर केलं तर म्हणजे फक्त एक चांगलं बिहेवियर ठेवा लोकांसोबत, एवढंच म्हणणं आहे माझं. आणि हा जो डिसीज आहे हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आणि बाय ब्लड पसरतो. तर इतकंच होतं मित्रांनो. अँड थँक्यू फॉर व्ह्यूइंग ऑल द चॅप्टर.
मित्रांनो, मी सगळे चॅप्टरचे व्हिडिओ लवकरात लवकर जेवढं माझ्याकडून जमू शकेल मी ट्राय करा.